नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा. मित्रांनो, होळी हा सण आपल्या सनातन धर्मातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन साजरे केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगगुलाल पंचमी खेळली जाते. इतर अनेक हिंदू सणांप्रमाणे होळी देखील वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. दरवर्षी आपण रंगांचा सण रंगपंचमी हा मोठ्या थाटामाटात साजरा करतो. त्याच्या एक दिवस आधी मुख्य होळी हा सण साजरा केला जातो, ज्याला होलिका दहन म्हणतात. यामध्ये सगळे लोक रात्री जिथे होळी जाळायची असते तिथे जातात आणि पूजा करतात आणि रात्री मोठ्या थाटामाटात होळी जाळली जाते. प्रत्येक सणाची स्वतःची कथा असते, जी आपल्या धार्मिक श्रद्धेवर आधारित असते. मित्रांनो, होळी मागे एक कथा आहे. आज आपण ही कथा जाणून घेऊयात. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की ही कथा शेवटपर्यंत ध्यानपूर्वक ऐका, तरच तुम्हाला आपल्या होळी सणाचे महत्त्व कळेल. ही कथा सतयुग काळातील राक्षस राजा हिरण्यकश्यप आणि त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद यांच्याशी जोडलेली आहे. महर्षी कश्यप यांची पत्नी आणि दक्ष यांची कन्या दाती हिच्या पोटी 2 महान आणि शक्तिशाली मुले जन्माला आली. यापैकी मोठ्याचे नाव हिरण्यकश्यप आणि धाकट्याचे नाव हिरण्यक्ष होते. दोघेही खूप बलवान, शक्तिशाली आणि प्रचंड आत्मविश्वासाने संपन्न होते. दोन्ही भावांनी युद्धात देवांना पराभूत करून स्वर्ग जिंकला होता. मग एकाच हिरण्याक्ष पृथ्वीला पाताळात घेऊन गेला आणि लपवून ठेवले. तेव्हा भगवान विष्णूंनी वराह रूप धारण केले आणि पृथ्वीचे रक्षण करून हिरण्याक्षचा वध केला. त्यानंतर आपल्या प्रिय भावाच्या हिरण्याक्षच्या हत्येमुळे दुःखी होऊन हिरण्यकश्यप महेंद्रचल पर्वतावर गेला आणि भगवान विष्णूंकडून आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भगवान ब्रह्मांची कठोर तपस्या करू लागला. तो तपस्येमध्ये फारच गढून गेला होता. त्या संधीचा योग्य फायदा घेत देवराज इंद्र आणि इतर देवांनी हिरण्यकश्यपच्या राजावर हल्ला केला आणि त्याला राज्यहीन केले. मग या युद्धात सर्व राक्षसांचा पराभव झाला आणि ते पाताळात पळून गेले. मग देवराज इंद्राला वाटले की सर्व राक्षस घाबरले आहेत आणि पाताळात लपले आहेत. आता राजवाड्यात फक्त हिरण्यकश्यपची पत्नी कयाधू उरली. मग इंद्राने आपल्या देवांना आज्ञा दिली आणि म्हणाला, हे गणांनो, जा आणि हिरण्यकश्यपची पत्नी कदायुला पकडा. मित्रांनो, मग देवराज इंद्र स्वतः हिरण्यकश्यपच्या राजवाड्यात शिरला आणि त्यांची पत्नी कयाधूला कैद केले. मग त्याच्या पत्नीने विनवणी केली की म्हणाली, हे प्रभू, कृपया मला सोडून द्या. हे भगवान देवराज, मला तुमच्याशी कोणतेही वाही नाही. मी गरोदर आहे. कृपया दया करा आणि माझ्या गर्भाचे रक्षण करा. तेव्हा देवराज इंद्र रागावले आणि म्हणाले, तू एक क्रूर आणि अन्यायी राक्षस आहात. मी तुला इथे सोडून जाऊ शकत नाही, कारण हे सर्व देवांसाठी हानिकारक आहे. असे म्हणत देवराज इंद्राने राक्षस राजाची पत्नी कयाधूला जबरदस्तीने पकडून नेण्यास सुरुवात केली. तो रथावर स्वार होऊन स्वर्गाकडे जात होता. तेव्हा वाटेत त्याला देवर्षी नारद भेटले. त्याच वेळी कयाधू जोरात ओरडू लागली आणि म्हणू लागली, कोणीतरी मला वाचवा, माझे रक्षण करा. हे लोक देव असूनही एका गर्भवती महिलेचे जबरदस्तीने अपहरण करत आहे. हे परमेश्वरा, माझे रक्षण कर. मग मध्यभागी देवर्षी नारद नारायण नारायणाचा जप करत देवराज इंद्रांच्या मार्गात अडथळा बनतात आणि त्याला विचारतात, हे देवराज, तू कयाधू देवीला कुठे घेऊन जात आहेस? मग देवराज इंद्र म्हणाला, हे देवर्षी नारद, कृपया माझ्या मार्गापासून दूर जा. तुम्ही अनावश्यकपणे आमच्यामध्ये अडथळा निर्माण करत आहात. तुम्हाला माहीत नाहीये की तिच्या गर्भाशयात हिरण्यकश्यपचा एक भाग आहे. जर तो जिवंत राहिला तर दुसरा राक्षस जन्माला येईल. देवांचा तो पुन्हा नाश करेल आणि हे मी कधीही होऊ देणार नाही. मग नारद मुनी म्हणतात, नाही देवराज इंद्र, तुम्हाला माहीत नाही, कयाधू देवीच्या पोटी वाढणारे मूल नंतर भगवान विष्णूंचे सर्वात मोठे भक्त बनणार आहे. म्हणून या मुलाला मारणे तुमच्या शक्तीबाहेर आहे. तुम्ही त्याला सोडून देणे हे तुमच्या हिताचे आहे. मित्रांनो, नारदजी यांच्या शब्दांचा आदर करून इंद्रदेव कदायुला सोडून स्वर्गात परत गेला. मग नारदांनी देवी कदायुला त्यांच्या आश्रमात आणले आणि म्हणाले, मुली, तू इथे आरामात राहा. तुझी पत्नी हिरण्यकश्यप तपश्चर्या पूर्ण करून परत येईपर्यंत तू या आश्रमात राहशील. मग कयाधू म्हणाली, हे देवर्षी, तुम्ही माझे आणि माझ्या भावी मुलाचे रक्षण केले आहे. मी नेहमीच तुमचे आभारी राहीन.
तुमचे आणि देवांचे आशीर्वाद माझ्यावर असेच राहो. कृपया मला आशीर्वाद द्या. मग काळाच्या ओघात कयादू नारदजी यांच्या सुंदर प्रवचनाचा फायदा घेत त्या आश्रमात आनंदाने राहू लागली, ज्याचा तिच्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावरही खोलवर परिणाम झाला. तिथे आश्रमात राहत असताना भगवान विष्णूंच्या नावाचा जप देखील कयादू आणि तिच्या भावी मुलाच्या कानापर्यंत पोहोचत असे. आता हळूहळू वेळ निघून गेली आणि कयादूने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्याचे नाव कयादूने प्रल्हाद ठेवले. दुसरीकडे जेव्हा हिरण्यकश्यपची कठोर तपश्चर्या पूर्ण झाली, तेव्हा त्याने भगवान ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि अमरतत्वाचे वरदान मागितले. परंतु अमरत्वाचे वरदान कोणालाही दिले गेले नसल्यामुळे ब्रह्मदेवाने त्याला थांबवले. तेव्हा हिरण्यकश्यपने एक विचित्र वरदान मागितले आणि म्हणाला, हे परमपिता, जर तुम्ही मला अमरत्वाचे वरदान देऊ शकत नसाल तर ठीक आहे, पण माझा मृत्यू कोणत्याही मानवामुळे किंवा प्राण्यामुळे होऊ शकत नाही. मला दिवसा किंवा रात्री मारता येणार नाही आणि मी कधीही घराच्या आत किंवा बाहेर मरणार नाही. तसेच कोणत्याही शस्त्राच्या हल्ल्यामुळे माझ्या जीवाला भीती नाही, असे वरदान द्या. असे बोलून तो गप्प झाला. मग ब्रह्माजींनी त्याला तथास्तु असे आशीर्वाद दिले आणि ब्रह्मदेव अदृश्य झाले. मित्रांनो, वरदान मिळाल्यानंतर काळाचा ओघात हिरण्यकश्यप स्वतःबद्दल गर्विष्ठ झाला आणि त्याने हळूहळू तिन्ही लोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही काळानंतर कयादू देखील प्रल्हादासह राजवाड्यात आली. भक्त प्रल्हाद शिक्षण घेण्यासाठी बाहेर गुरुकुलात गेला होता. आता हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूंचा मोठा भक्त बनला होता. लहानपणापासूनच तो श्रीहरींचे नाव जपायचा आणि त्यांची स्तुती गात असे. तो गुरुकुलातील इतर शिष्यांनाही देवप्राप्ती असलेले भक्तीचे महत्त्व समजावून सांगत असत. जेव्हा हिरण्यकश्यपला हे कळले, तेव्हा तो प्रल्हादवर खूप रागावला. त्याने प्रल्हादला बोलावून त्याला विष्णूंची भक्ती सोडून दे आणि फक्त तुझ्या वडिलांची पूजा कर, माझीच पूजा कर असे पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण प्रल्हाद त्यांच्या वडिलांच्या बोलण्याकडे थोडाही विचलित झाला नाही आणि तो त्यांना ठामपणे बोलत राहिला, पिताश्री, या जगात खरा देव फक्त श्रीहरी विष्णू आहेत आणि त्यांच्या भक्त सर्व जीवनांचे कल्याण शक्य आहे. आपल्या मुलांकडून अशी अवहेलना ऐकून हिरण्यकश्यपला खूप राग आला आणि तो म्हणाला, अरे, हा माझा खूप दुष्ट आणि नीच मुलगा आहे. माझ्या ह्या मुलाला आत्ताच मारून टाका. आता त्याच्या जगण्याचा काही उपयोग नाही, कारण हा शत्रूचे गुणगान गात आहे. हा स्वतःच्या कुळाचा नाश करणारा बनला आहे. आपल्या मुलाबद्दल पतीचे असे बोलणे ऐकून कयादू रडू लागली आणि विनवणी करू लागली. ती म्हणाली, स्वामी, असं करू नका. माझ्या मुलाला सोडून द्या. हा तुमचाच मुलगा आहे. सध्या तो अज्ञानी आहे, लहान आहे. मग हिरण्यकश्यप राक्षस म्हणाला, अरे सैनिकांनो, तुम्ही ऐकलं नाही का? याला माझ्या नजरेसमोरून घेऊन जा आणि मारून टाका. मित्रांनो, मग सैनिकांनी प्रल्हादाला पकडले. सैनिकांनी प्रल्हादाला अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. भगवान श्रीहरींच्या कृपेने सर्व सैनिक भक्त प्रल्हादाला मारण्यास अपयशी ठरत असत. मग दुसऱ्या दिवशी प्रल्हाद एका उंच पर्वतावरून खाली फेकण्यात आले. जेथून पडल्यामुळे कोणत्याही सामान्य व्यक्तीचा निश्चित मृत्यू होईल, पण भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हादाला कोणतेही नुकसान झाले नाही. तो खाली पडताच भगवान विष्णूंनी त्याला अदृश्य शक्तींनी प्रल्हादाला सुरक्षितपणे पृथ्वीवर आणले. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या सैनिकांना आणि सर्व दरबारांना आश्चर्य वाटले की कोणत्याही संरक्षणाशिवाय पडूनही प्रल्हाद पूर्णपणे सुरक्षित वर आला. मग दुसऱ्या दिवशी त्याला विषारी अन्न देण्यात आले, परंतु विष्णूच्या शक्तीमुळे त्याच्यावर विषाचा कोणताही परिणाम झाला नाही. प्रल्हादाने भगवंताचे नाव घेत अन्न ग्रहण केले आणि विषाचे रूपांतर अमृतात झाले. हे पाहून सैनिक आणि दरबारी आश्चर्यचकित झाले आणि त्याची आई कैकेयीला आश्चर्य वाटले. मग त्याला भयंकर सिंह आणि विषारी सापांमध्ये सोडून देण्यात आले, जेणेकरून तो मरणाला प्राप्त होईल. पण सापांनी प्रल्हादाला चावण्याचा प्रयत्न करतात ते शांत झाले आणि त्यांचा विषारी स्वभाव नष्ट झाला आणि सिंहांनी प्रल्हादाला कोणतेही नुकसान केले नाही आणि तो सुरक्षितपणे वाचला. मग दुसऱ्या दिवशी त्याचे हातपाय बांधून त्याला समुद्रात फेकण्यात आले आणि जेणेकरून तो बुडून मरेल, पण भगवान विष्णूंच्या कृपेने
समुद्राने प्रल्हादला त्याच्या पृष्ठभागावर पोहोचण्यास किंवा किनाऱ्यावर घेऊन जाण्यास मदत केली. जेव्हा प्रल्हाद कोणत्याही अडचणीशिवाय त्याच्या राजवाड्यात परतला, तेव्हा हिरण्यकश्यप अधिकच संतापला. मित्रांनो, भक्त प्रल्हादाला मारण्याचे सर्व प्रयत्न यशस्वी झाले नव्हते. मग एके दिवशी हिरण्यकश्यप आपल्या मुलाला कसे मारावे जेणेकरून त्याचा मृत्यू निश्चित होईल या चिंतेत बुडाला. मग त्याची बहीण होलिका त्याच्याकडे आली आणि म्हणाली, भाऊ, इतक्या महान आणि शक्तिशाली राजाला मी इतके काळजीत पडलेले पाहू शकत नाही. मी तुला सर्व चिंतांपासून मुक्त करण्याचा प्रस्ताव घेऊन आली आहे. तेव्हा हिरण्यकश्यप आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, होलिका बहिणी, कसला प्रस्ताव? मला सर्वात जास्त चिंता आहे ती माझा मुलगा विष्णू भक्त प्रल्हादजी. तो पापी आहे. माझा एक भाग असूनही विष्णूंचे नाव घेतो. मला फक्त त्याला मृत्यूदंड द्यायचा आहे, पण तो मरत नाहीये. तो मेल्यावरच माझ्या सर्व चिंता दूर होतील. मग होलिका हसून म्हणाली, हो भाऊ, माझ्याकडे एक योजना आहे ज्याद्वारे तू प्रल्हादला मारू शकतोस. भाऊ, तुला आधीच माहिती आहे की भगवान ब्रह्मदेवांकडून एक वरदान मला मिळाले आहे. कोणतीही आग मला काहीही नुकसान पोचवू शकत नाही. मी तुझ्या मुलाला प्रल्हादला माझ्या मांडीवर घेऊन अग्नीत बसेन. तू बस. सैनिकांच्या मदतीने एका मोठ्या ठिकाणी एक चिता पेटव आणि मग मी प्रल्हादाला माझ्या मांडीवर घेऊन त्या अग्नीत बसेन. मग मी त्याला घट्ट धरून ठेवीन, जेणेकरून तो त्या अग्नीतून सुटू शकणार नाही आणि तो त्याच चितेमध्ये जळून राख होईल. पण मला काहीही होणार नाही, यामुळे तुमच्या मार्गातील एक शत्रू देखील नष्ट होईल. मग आनंदाने हिरण्यकश्यप राक्षस म्हणाला, खूप छान बहिणी होलिका, तू चांगली बहीण आहेस. तू ही योजना लवकरच पूर्ण कर. मी आता सैनिकांना प्रल्हादासाठी एक मोठी चिता तयार करण्याचा आदेश देतो. मित्रांनो, यानंतर हिरण्यकश्यपने आपल्या सैनिकांना आदेश दिला आणि काही वेळातच रिकाम्या जागेत लाकडाचे आणि गवताचे मोठे लागणे गोळा झाले आणि त्याच्या मध्यभागी होलिका प्रल्हादला मांडीवर घेऊन बसली. त्यानंतर हिरण्यकश्यपच्या आज्ञेनुसार चितेला आग लावण्यात आली. आग पेटताच प्रल्हाद नेहमीप्रमाणे नारायण नारायणाचे नाव जपू लागला. आता आगीची उष्णता त्याच्यापर्यंत पोहोचू लागली. होलिकाला त्याची उष्णता जाणवू लागली. ती आश्चर्यचकित झाली, कारण याआधी अग्नीने तिला कधीही असा अनुभव दिला नव्हता. आता अग्नी होलिकापर्यंत पोहोचला होता आणि होलिकाचे शरीर त्या अग्नीत जळू लागले होते. तर प्रल्हाद तिच्या मांडीवर बसून शांतपणे विष्णूंचे नाव घेत होता. हे पाहून होलिकाला खूप राग आला आणि ती मोठ्याने मला देवाने दिलेले वरदान खोटे असल्याचे ओरडू लागली. म्हणू लागली की मला फसवले गेले, माझी फसवणूक झाली आहे. ब्रह्मदेवाचे वरदान खोटे आहे. मला वाचवा, कुणीतरी मला वाचवा. मग होलिकाचे शब्द ऐकून भगवान ब्रह्म प्रकट झाले आणि म्हणाले, हे होलिका, कदाचित तुम्ही विसरत आहात की वरदान देताना मी तुम्हाला सांगितले होते की तेव्हाच प्रभावी होईल जेव्हा तुम्ही स्वतःचे रक्षण करणे किंवा इतरांच्या कल्याणासाठी वापरत असाल. परंतु तुमच्या हाताने या वरदानाचा गैरवापर केला आहे आणि या वरदानाने तू एका निष्पाप मुलाला मारण्याचे धाडस केले आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ मिळाले आहे, असे म्हणत ब्रह्मदेव अदृश्य झाले. ती आग खूप मोठी झाली होती आणि आता इच्छा असूनही होलिका त्यातून बाहेर येऊ शकली नाही. तिथे नारायण स्वतः प्रल्हाद रक्षण करत होते, म्हणून प्रल्हादाला काहीही झाले नाही. बाहेर उभे असलेले सर्व सैनिक आणि हिरण्यकश्यप होलिकेचा आवाज ऐकत होते, पण होलिकाला कोणीही वाचवू शकले नाही. काही वेळातच होलिकाचे शरीर त्या आगीत जळून खाक झाले. तर भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर आले. तेव्हापासून तो दिवस होलिका दहन म्हणून साजरा केला जातो. आणि मित्रांनो, दुसऱ्या दिवशी रंगाची पंचमी असते. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन केले जाते, जे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. दुसऱ्या दिवशी रंगांची होळी साजरी केली जाते, जी प्रेम, सौहार्द आणि बंधुत्वाचा संदेश देते. हा सण आपल्याला शिकवतो की सत्य आणि भक्तीचा नेहमीच विजय होतो. अशा प्रकारे होली आणि रंगपंचमी सणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मित्रांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. तर हो, आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये खऱ्या भक्तीने जय श्री कृष्ण लिहा. सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.